सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील भंगार चोरी प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली असून अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्यासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले जुने लोखंडी साहित्य गोडाऊनमधून चोरून टेम्पोमध्ये बाहेर नेले जात असताना चालकाला रंगेहात पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी महापालिकेचे उपअभियंता अविनाश अशोक वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे, टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार तसेच अन्य कर्मचाऱ्यांविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अतिक्रमण मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य सुरक्षित ठेवणे किंवा नियमानुसार दंड आकारून ते सोडणे ही जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर होती। मात्र कोणतेही अधिकारी अधिकृत परवानगी न घेता आणि दंडाची पावती न फाडता सरकारी भंगार साहित्य चोरीने बाहेर काढले जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चोरीस मदत केल्याचेही नमूद करण्यात आले असून पोलिसांनी टेम्पोसह सुमारे 1,30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेतली। दोन्ही नेत्यांनी सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी लावून धरली। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले। या कारवाईमुळे महानगरपालिकेतील भंगार घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। खाते प्रमुख हात वर करतात, खाते आणि वरनं मगरूरची भाषा म्हणजे गोरगरिबांचं भंगार तो आहे। खोका अतिक्रमणच्या नावाखाली शहर स्वच्छ व्हायला म्हणून आपण गप बसतो, पण कशा पद्धतीनं सोलापूरकरांवर एकीकड चोऱ्या व्हायला लागलेल्या हे बघा साहेब। ही प्रायव्हेट गाडी आहे का आपली? किती प्रायव्हेट? ही प्रायव्हेट गाडी आहे, भरून चालली कुठं चालली आहे? आपल्या प्रेमाशी बरेच सकाळपासून दुसऱ्यांदा जाताना नागरिकांनी सांगितले, साहेब पहिल्यांदा गेली भरून की दुसऱ्यांदा जाताना त्यांनी सांगितलं गाडी आत आहे म्हणल्यावर मी जेवत्या ताटावरून उठून इकडे पळत आलो आणि गाडी बघते तर गाडी उठल्या। बघितल्यानंतर कर्मचारी पळून गेले, हे भरायला माणूस पण पळून गेला, कोण होते माहीत नाही, फक्त ड्रायव्हरला पकडू शकलो, ड्रायव्हरला समोर बसवला। हा ड्रायव्हर पकडे ना, मग इथलं जबाबदारी विभाग काय जबाबदारी? मटेरियलची जबाबदारी त्यांची, जबाबदारी माझी नाही सर, मी इथं आम्ही टाकायला होतो, जबाबदारी माझी इथं नाही। इथं आपण एक सिक्युरिटी ठेवला आहे, म्हणजे एक शिपाई आहे, तो माल द्यायचं घ्यायचं पावत्या बघून त्यांनी माल सोडायचा असते। आधार कार्ड घ्यायचं, दंडात्मक पावती केले की त्याला माल सोडायचं। पण ह्याची आधार कार्ड आणि त्याचं दंडाची रक्कम वसूल केली नाही त्यांनी। नाही काहीच नाही केले, काहीच नाही केले। सकाळची पहिली गाडी गेली जी मी शूटिंग देऊ शकतो भंगार आहे की, आणि ही पावती हे काय एका मटेरियल आहे, हे सरळ भंगार आहे। हो साहेब, हे भंगार आहे की नाही? भंगार पण चोरेगावचं भंगार दिलंय मी, ऐका। चोरेगावला जे असले मोठे पत्रे होते 15-16 फुटी पत्रे, नियंत्रण अधिकाऱ्याचा चार्ज 15 तारखेला संबंधित सगळ्यांवर गुन्हे दाखल करा। त्यांच्यावर गुन्हे जे संबंधित आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा। ही परवानगीने चाललंय का तुमच्या? त्यांना तर माहिती, हां माहिती खाते प्रमुखालाच माहिती। मग कसं काय चाललंय? तुम्ही इकडं आम्हाला आमच्याकडं बोर्डाकडे स्क्रॅपचे विषय पाठवता आणि इथं असं स्क्रॅप जात आहे। बरोबर 15 तारखेपर्यंत रितसर कारवाई हो त्यांच्यावर। तिकडून आलो, मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितली। असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलंय। मॅडम सांगा साहेब काय बरोबर आहे साहेब। गाडी साहेब जेव्हा आले, आपले 4 कर्मचारी थांबले होते, साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले। जर कायदेशीर होतं तर हे करायची गरजच नाही, आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत, मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं, तर त्याच पिरियडमध्ये गाडी येणं, परस्पर घेऊन जाणं हे सगळं चुकीचं आहे। 4 कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना ह्याच्यात कोण कोण आहे? हां, मेन त्याचा उल्लेख करा, त्याच्या चौकशा होऊन चौकशी नाही, त्यांच्या पेपरमध्ये नाव द्या। बाबा त्यांच्या कुंभारला विचार नॉलेजमध्ये आहे, आम्ही त्यांना माहिती देऊन चाललोय वगैरे प्रक्रिया। इनलिगली साहेब आम्ही काय करत नाही बघा, मी तर करत नाही। आता विषय नाही, मग खाते प्रमुखांना बोला।
खातेप्रमुख मी त्या नियंत्रण अधिकाऱ्याला बोललो. खातेप्रमुख तुम्हीच आहे. विचारलं का? मी त्या आसरा चौकातल्या कारवाईला होतो. काय हरकत नाही. नाही, तुम्ही महाराष्ट्र कामावर कारवाई होता तेव्हा सांगतात की बाबा तुम्ही ह्याचं खोकं जप्त केलं, हे देताना तेच दिलं पाहिजे. इथं तसं तर झालेलं दिसत नाही. पण आज शहरभरात किती रोज कारवाया चालू आहेत तुम्ही बघता. रोज आपण कोणी जात नाही, नगरसेवक जात नाही, तुम्ही जात नाही, आम्ही पण अडवत नाही का, तर शहर स्वच्छ व्हायला. पण शहर स्वच्छ व्हायच्या नावाखाली साहेब जर कुणाचे खिशे भरले जात असतील तर हे कदापि सहन करणारी गोष्ट नाही. ही जी गोष्ट चालली ती चुकीची आहे. तुम्ही आता ह्या ज्या हे होत्यात मोहिमा होत्यात त्याच्यातलं जे स्क्रॅप जमा होतं त्याचं काय आपल्याकडं रोजच्या रोज रेकॉर्ड असं इन्व्हेंटरी स्क्रॅप आपण जागेवर निष्कर्ष केलेला आनंद आहे. इतर ठिकाणचं स्क्रॅप ज्या त्या ठिकाणी आता पाथरूड चौकातला 80 टपऱ्या पाडलो तिथले एकही साधं सुद्धा उचलून आणलेलं नाही. मर्या चौकातलं स्क्रॅप सगळं तिथंच जागेवर ठेवून आलो. अशा मोठ्या मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. फक्त ही बोरामणी नाक्याचं आणलेलं आहे. ते बोरामणी नाक्याचं चाललं असतं तर सकाळची पहिली गाडी गेलेली ती कुठे गेली आहे त्याची माझ्याकडे शूटिंग आहे काय का. बोला. बोरामणी नाक्याची गेली असेल तर बोरामणी नाक्याला गाडी जायला पाहिजे. गाडी त्या पोराला माणसाला बोला, ते त्याला बोला, ते बसल्या बघा भंगारवाला कशाला गाडी नेत आहे. प्रॉपर रोज होती आणि हे येऊन असं जर भंगार गरिबाचं विकून खात असतील तर हे चुकीचं आहे. गरिबाची रोज तोडातोडी असं म्हणू नका साहेब. सगळ्यासमोर मी बोलतो. बघा तुम्हाला कायदेशीर कारवाई करायची आहे ते करा. साहेबांसमोरच बोलालो मी. नाही कायदेशीर कारवाई व्हायची कारण गरिबाची तोडातोड गरिबाने अतिक्रमण केलं मग त्याची तोडू नका. नाही आरोप नाही. गरिबाची तोडातोडी करून कुणाचे खिशे गरम होतील त्यांनी सापडेल ना. आम्ही त्यांच्यावरच FIR केला. आम्ही कशाला तुम्ही टेन्शन घ्यालो? जबाबदारी दिली खिशे गरम करायला हे नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथं अहो आयुक्त साहेब साहेब मी आहेत. टेन्शन घेत नाही. हा मग तुम्ही कशाला टेन्शन घ्यालो? माझं म्हणणं तुम्हाला कळीना. आम्ही जे चोर आहे त्याला पकडून घालता का नाही जेलमध्ये? तेवढंच सांगा तुम्ही. तेवढंच सांगा. चोर आहे त्याला पकडा. बस बस. हा ही पण गाडी विनाकारण चोरून नेत विनाकारण असताना इथला भंगार चाललाय. तुम्ही एवढ्या मी कारवाई सोलापुरात 6 महिन्यात केलो. 6 महिन्यातल्या कारवाईचा जागेवर टाकून आलेला आहे. आम्ही त्याचा एक तुकडा बी आणला नाही. आणि साहेब जवळजवळ मी 18 ते 20 स्क्रॅपच्या गाड्या भरून दिल्या. टन 18-20 टन माल मी स्क्रॅपला दिलाय. मग तसं जर असतं तर आम्हाला तशा आमच्या भावना असतं तर आम्ही केलो असतो. बघा तरी अतिक्रमण विभाग. मग त्यांचंच नाही. अतिक्रमण त्यांचंच. विभाग नियंत्रण अधिकारी. हो मग हे कुठं चाललं? गाडी कुठली आहे? अहो, बाहेरची गाडी दिसते की हो. खाजगी FIR गाडी? करायचं करा साहेब. करून टाका FIR. बघा त्याच्यामध्ये काय नाही. तुम्हाला काय करायचं करा. नियमाप्रमाणे काय करायचं करा. इथं असं मॅडम आहेत खातेप्रमुख. बघा, माल चोरीला चालला म्हणताना तुम्ही काय करायचं करा. असं नाही. लोकप्रतिनिधी तुम्ही आहे. आम्ही काहीच नाही. ऐका, मला ऐका. नागरिकांचा फोन आला. हो बघा, तुम्ही प्रमुख साहेब. आहे. खातेप्रमुख साहेब, तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला एक सांगा, ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? अहो ह्यांना सांगतच नाही ना आम्ही. बरं, ठीक आहे. तुम्हाला आता मग सांगतो. खाते प्रमुख मी आहे ना. मग मीच ती गाड्याचे आधार कार्ड घेतो. आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत. नाही आता भरलेली गाडी कुणाची चालली आहे? भरलेली पावती गाडी द्या. ते दाखव पावती. देणार आहे ना त्याने. आधार कुठे पावती कुठे कार्ड आहे? आधार कार्ड देणार आहे त्याने. कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय मी काय गाडी साहेब जाऊ हे देत नाही. तुम्ही एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं तुमच्या दोघांच्या समोर. आयुक्त आहेत तुम्ही. असं बोलू नका. ही काय बोलला तुम्ही? ही चुकीची पद्धत आहे. ही कार्यपद्धत आहे. अशी कारण पद्धत साहेबांचं म्हणणं घ्या. काय सांगाल कारण साहेब? सांगू द्या कारण साहेबांनी. आम्ही HOD एचओडी आणि खातेप्रमुख समोर सांगताय तुम्ही की आम्ही आता पावती देणार आहे म्हणून. मग असं नसतं. कुणाला सांगायला लागलो ही? सदस्य तुम्ही साहेबांना आयुक्त चुकीचं नाही बोलताय नाही तुम्ही. आयुक्त आहे तिथं. मग? महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा होता की हणी जे सांगते त्याशी तुम्ही सहमत आहे का? नाही हा त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे. त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात यावी. साहेब एनमेंट कामासाहेब तुम्ही स्वतः FIRचा आदेश तुम्ही द्या. FIR दाखल करा. कारण हा गेला सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर FIR झाला पाहिजे. FIR मध्ये काहीही नाही. जे इथं होते तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत. इथले कॅमेरे तुम्ही तपासायचे. पोलीस तपासतील. तुम्ही नाही हात लावाच त्याला. तिथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील. तुम्ही नाही पहिला फक्त FIR तुम्ही द्यायचे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही FIR देऊ शकता. आणि तुमच्यावर द्यायची असेल तर हनी देते. बरोबर आहे का? तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित हनी देते. मी नव्हतो इथे. पहिला ऑलरेडी एक गाडी गेली आहे. त्याचं पूर्ण CCTV आहे. ऐका गेलेली कुठं त्याच्या मागणंपर्यंत माणूस फिरला. दुसऱ्यांदा म्हणून उगाच काय होईल असं धाकीत तोडत गेलं की तुम्ही ज्यांनी केलं त्याचं नाव टाकून मोकळं करा. कसं आहे, नाही मी Already- मी तर जागेवर नव्हतो आता सध्या. नाही काय हरकत नाही. रोजच्या रोज जेवढी होत्यात ना पावत्या
तेवढे चलनाने आपण जमा करतो. अरे ते चलन पण आणायच होतं की. ही जे काय काम चालू आहे हे कायदेशीर चालू आहे का? त्यामध्ये असं आहे की शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून अतिक्रमणच्या मोहिमा राबवल्या जातात आणि त्या राबवल्या असताना त्या ठिकाणी जे मटेरियल साहित्य जप्त केलं जातं ते जप्त करून आपल्याला ह्या स्टोअरमध्ये जमा केलं जातं. तथापि ज्यांनी दंडाची पावती भरली त्यांनाच जे मटेरियल जप्त करू ते स्पेसिफिक त्या वस्तूचं नमूद केलं जातं त्या पावतीमध्ये आणि ते दिलं जातं. आजचं जर गाडी पाहिलं आणि स्क्रॅप पाहिलं तर सगळं मिक्स मटेरियल आहे असं दिसतंय. मग ह्यांना जेव्हा मी ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या विचारतो त्यांच्याकडं ह्या आजच्या मटेरियलच्या बाबतीत कोणतीही पावती केल्याचं बाब निदर्शन आलेली नाही. त्यामुळं यांच्या कार्यपद्धतीबाबत ही कार्यपद्धतीची अवलंबली आहे शासनता निर्माण होतं. त्यामुळं त्या विभागाचे सध्या नियंत्रण अधिकारी अविनाश वाघमारे आहेत. त्यांना सांगितले की याची तुम्ही आजच्या या झालेल्या घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करा आणि तथापि या संदर्भात जी कायदेशीर कार्यवाही आहे ती परिपूर्ण करा. आणि 1 मिनिट कॉल रेकॉर्ड चेक करा विनंती आहे. CCTV लगेचच ताब्यात घ्या. सगळ्या वरिष्ठांपासून मेन कोण आहे खाते प्रमुख ते जे ह्या विभागात आहेत त्या सगळ्या विभागांच्या आणि त्या लोकांच्या आणि सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून साहेब हा तपासवा हां